सांगली प्रभाग क्रमांक 9 मधील नेमन कॉलनी मंगल कॉलनीमधील काटकर घरापर्यंत गटार कामाचे उद्घाटन काँग्रेस नेत्या जयश्रीताई पाटील यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले। गेल्या अनेक दिवसांपासून प्रभाग क्रमांक 9 मधील गटारीच्या समस्या होत्या। नगरसेवक संतोष पाटील, मनगू आबा सरगर, रोहिणी पाटील, मदिना बारूदवाले यांच्या पाठपुराव्यामुळे गटार कामाला सुरुवात झाली। आज त्या कामाचे उद्घाटन काँग्रेसच्या नेत्या जयश्रीताई पाटील यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले। तसेच या परिसरातील ड्रेनेज समस्या निर्माण झाली। जयश्रीताई पाटील यांनी ड्रेनेज काम सुरू करण्यासंदर्भात मागणी केल्यानुसार आयुक्त गुप्ता यांनी भेट देऊन पाहणी केली। कायदेशीर पूर्तता करून पुढच्या महिन्यापासून ड्रेनेज कामाला सुरुवात होणार आहे। त्यामुळे या भागातील मोठा प्रश्न मार्गी लागेल असे यावेळी माजी नगरसेवक संतोष पाटील यांनी सांगितले। यावेळी भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। वार्ड क्रमांक 9 मधील मेमन कॉलनी, मंगल कॉलनी ते काटकर घरापर्यंतची गटर बरेच दिवसापासून पेंडिंग होती। आम्ही चारही नगरसेवकांनी प्रयत्न करून आमच्या कारकिर्दीत ही गटर मंजूर केलेली होती। आज त्या गटरचा शुभारंभ आमच्या नेत्या श्रीमती जयश्री मदनभाऊ पाटील यांच्या हस्ते करण्यात आलेला आहे। या गटरीबरोबरच या परिसरातील ड्रेनेज ॲक्टिव्हेशनचा मोठा प्रश्न होता। त्यासाठी आमच्या नेत्या जयश्रीताईंनी माननीय आयुक्तांशी चर्चा केलेली होती। त्या संदर्भात काल माननीय आयुक्तांनी व्हिजिट केली आणि या परिसरातील ड्रेनेज ॲक्टिव्हेशनसाठी जी काय कायदेशीर प्रक्रिया आहे ती पूर्ण करून पुढच्या महिन्यामध्ये इथलं ड्रेनेज ॲक्टिव्हेट करतो असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे। त्यामुळे या परिसरातील मोठा प्रश्न हा मार्गी लागेल।